मुख्यमंत्र्यांनी IAS अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्यानं शिंदे नाराज आहेत। राज्यामध्ये ड वर्गाच्या 19 महापालिका आहेत आणि ड वर्गाच्या महापालिका शहरांमध्ये 4.5 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या आहे। ड वर्गाच्या महापालिकांचे अर्थसंकल्प हे 900 कोटींचे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, IAS दर्जाचे अधिकारी नेमण्यावरून शिंदेंच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे का आणि ती का झाली आहे? अगदी आपण पाहतोय की अनेकदा आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी नाट्य जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं आणि आता नवीन एकदा पुन्हा नाराजी नाट्य समोर येताना पाहायला मिळते। ज्या ड वर्गाच्या महानगरपालिका आहे त्यावरती सनदी अधिकारी नेमण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहे ते नाराज आहेत। एकनाथ शिंदेंचं नगरविकास विभाग आहे आणि कुठेतरी नगरविकास विभागामध्ये हस्तक्षेप होतोय का असा जो आहे तो प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे नाराजी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। आपल्याला पाहायला मिळते की आतापर्यंत अ ब क अशा 10 महानगरपालिका आहेत, त्यामध्ये सनदी अधिकारी आयुक्त म्हणून बसलेले आहेत। मात्र आता ड वर्गाच्या जवळपास राज्यामध्ये 19 महानगरपालिका आहे। या 19 महानगरपालिकांमध्ये ज्यांची लोकसंख्या 4.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि 900 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे, अशा महानगरपालिकांवरती आता सनदी अधिकारी जे आहे ते नेमण्याची जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी समोर येते। कुठेतरी विभाग जो आहे तो एकनाथ शिंदेंचा आहे आणि मुख्यमंत्री थेट आदेश देतात, त्यामुळे कुठेतरी ते एक प्रकारची नाराजी नाट्य जे आहे असलेलं समोर येते। याच्या आधी सुद्धा काही अधिकाऱ्यांवरती ईडीची रेड किंवा चौकशी झाल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यावरून सुद्धा कुठेतरी नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता या महानगरपालिकांमध्ये नियुक्तीवरनं नवा वाद जो आहे तो निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। ज्या 19 महानगरपालिका आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मीरा भाईंदर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर आहे, सांगली आहे, अमरावती आहे, या 5 महानगरपालिका आहेत। तिथेही आता सनदी अधिकारी नेमण्याचं जे आहे ते चाललेलं आहे। तर उर्वरित सांगली, मिरज, कुपवाडा, अहिल्यानगर, नांदेड, वाघाळा आहे जळगावची, धुळे, मालेगाव, अकोला, भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर, चंद्रपूर, लातूर, परभणी, जालना, पनवेल, इचलकरंजी या महानगरपालिकांमध्ये सुद्धा आता सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, कशा प्रकारे? राजू, थोडासा थांबवते। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहेत। नवनाथ बनजी, सनदी अधिकारी ड वर्गाच्या महापालिकांमध्ये नेमण्यावरून एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये पुन्हा नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे। खरं तर कोणाच्या मनातल्या नाराजी शोधण्याचं यंत्र आपल्या हातात आलं असेल तर मला त्याची कल्पना नाही, कारण मनातली नाराजी ही कशी ओळखतात आणि ती कशी शोधतात याचं देखील आजपर्यंत संशोधन झालं नाही। हरकत नाही त्याची संशोधन जर का तुम्ही केलं असेल तर, परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्यानं आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांच्याही नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय भक्कमपणे सुरू आहे आणि या सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे। सर्व निर्णय म्हणजे कॅबिनेटचे निर्णय असतील, मुंबईच्या विकासासाठी किंवा महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर लोकांसाठी जे काही चांगले निर्णय घ्यायचे ते सगळे निर्णय एकमताने एकमुखाने हे तिघही नेते घेत असतात। काही प्रकरणामध्ये एखादा गैरसमज असू शकतो, तो गैरसमज दूर करण्यामध्ये हे तिन्ही नेते एकमेकांमध्ये सक्षम आहेत। राहिला प्रश्न सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा। सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे अधिकार हे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांनाच असतात आणि ते तिन्ही पक्षातल्या लोकांना विश्वासात घेऊन हे काम करत असतात। आपल्याला आठवत असेल अडीच वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तेव्हा देखील एकनाथजी शिंदे असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा यांना तिघांना विश्वासात घेऊन काम केलं जातं। आताही देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तर या दोन्ही नेत्यांना विश्वासात घेऊनच काम केलं जाते। नाही, नवनाथ बनजी, तुम्ही म्हणालात की नाराजी मोजण्याचं कोणतं यंत्र आमच्याकडे आहे का, तर तसं अर्थात यंत्र नसतं, पण पत्रकारांचं काम असतं मिनिंग बिटवीन द लाईन्स वाचणं आणि तेच आम्ही करतो आणि त्यातून जे समोर येतं त्याचे जे सत्यता आहे ती पडताळणं आमचं काम असतं। मुद्दा हा आहे की महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना अचानक सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय, जसं तुम्ही म्हणताय की तीनही पक्षांना विचारात वगैरे घेऊन घेतला गेलाय, तो नेमका का घेतला गेलाय? एखाद्या बातमीचं विश्लेषण करणं त्याचा पूर्ण अधिकार पत्रकार म्हणून आपल्याला आहे आणि त्याबद्दल आम्हाला काही आक्षेप असण्याचं कारण नाहीये। परंतु ही यंत्रणा असते, दर 3 वर्षानंतर पालिका अधिकारी, सनदी अधिकारी बदलत असतात। सरकारची यंत्रणा असते, सरकारची सिस्टीम असते, सरकारची नियमावली असते आणि त्याच्यानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला 3 वर्षापेक्षा जास्त कार्यकाल एका ठिकाणी राहता येत नाही। त्यामुळे ती सरकारी यंत्रणेनुसार, सरकारी शासकीय नियमानुसार त्या बदल्या होत असतात। अधिकाऱ्यांचं या ठिकाणून त्या ठिकाणी स्थलांतर होत असतं।
याच्यात नवीन असं काही नाही. हे पहिल्यांदा होते का की कुठल्या तरी अधिकाऱ्याची बदली होते? याही पूर्वी दर 3 वर्षानंतर किंवा त्याची मुदत संपल्यानंतर अशा पद्धतीच्या बदल्या होत असतात. आता त्याचं कसं विश्लेषण करायचं? त्या विश्लेषणातून उपमुख्यमंत्री नाराज झाले, देवेंद्रजी आनंदित झाले. हा पूर्ण अधिकार पत्रकार म्हणून स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना आहे. जी. नवनाथ बनजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली आमच्याशी त्याबद्दल. आणि राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देत होते. राजू, तुमचेही आभार. दरम्यान अजित पवारांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे. जनसंवाद उपक्रमाअंतर्गत